वारकरी इथल्या मुलाने बसून दिला अमेरिकेच्या विमानात. 8 तास लागणार आहे प्रवासाला. तसाच बसला झेंडा खांद्यावर घेऊन. भोवताल परदेशातले प्रवासी होते. टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाला केस असतात तसे त्यांच्या डोक्याचे केस. झेंडा एकच त्यांच्यात. ते इंग्रजीतून निंदा करू लागले. काय घेणं आहे वारकऱ्याला. डोळे मिटले, जपमाळ घेतली तात्या. विठ्ठल 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 विठ्ठल. 8 तास अमेरिका येईपर्यंत. अमेरिकेत विमान उतरलं, त्याच्यातून हा झेंडाही उतरला. सगळे लोक पाहू लागले. मुलगा घ्यायला आला. हे नीट ऐका. 10 4 चाक्या मुलाला अंगरक्षक आहे. एवढा मोठा अधिकार त्या वारकऱ्याच्या मुलाचा आहे. सोबत 50 अधिकारी. साहेबाचे वडील येतात, साहेबाचे वडील येतात म्हणून. बापाला बघितलं, पायातले जोडे काढले मुलानं. विमानतळावर साष्टांग दंडवत घातला आपल्या वारकरी बापाला. पायावर डोकं ठेवलं आणि मुलानं वर पाहिलं. आरणे बाप हुनके देऊ देऊ रडत होता. मुलाला कोड सुटे ना. बाबा त्रास झाला का विमानात? नाही बेटा. मग रडता? आनंदानं रडतो राजा. का? अरे 50 अधिकारी तुझ्या ताब्यात आहे. 10 4 चाक्या तुला अंगरक्षक बनून आहे. एवढ्या अधिकारावर पठ्ठ्याचा मुलगा अमेरिकेत असून या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणायला लाजत नाही. आता याच्यापेक्षा मला काय मिळवायचं राजा? आयुष्याची कमाई झाली माझी.